हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंटमध्ये करिअर घडवायचंय? मग आजचा हा भाग खास तुमच्यासाठी आहे. मास्टरिंग हॉस्पिटॅलिटी या मार्गदर्शिकेच्या आधारे आपण या क्षेत्रातल्या संधींबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. कधी विचार केलाय की मोठमोठे पंचताराकित हॉटेल्स किंवा रिसॉर्ट्स कसे चालतात? बाहेरून दिसणाऱ्या ग्लॅमरच्या मागे ना एक खूप मोठी आणि गुंतागुंतीची यंत्रणा काम करत असते. आज आपण तीच यंत्रणा उलगडून बघणार आहोत. तर मग हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पाहुण्यांना एक असा अनुभव देणं जो ते कधीच विसरणार नाहीत. आणि हो, यासाठी नियोजन, संघटन आणि नेतृत्व ही कौशल्य असणं फार गरजेचं आहे. मग या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर काय करावं लागेल? चला बघूया एक पक्का रोडमॅप जो तुमचं भविष्य घडवेल. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात ही एका छोट्याशा पावलानेच होते. तर मग आपलं पहिलं पाऊल कोणतं असेल? चला बघूया. बघा, यशाचा मार्ग अगदी सरळ आहे. सगळ्यात आधी पायाभूत शिक्षण, मग व्यावहारिक अनुभव, त्यानंतर स्पेशलायझेशन आणि नेटवर्किंग. या 4 महत्त्वाच्या पायऱ्या तुम्हाला थेट मॅनेजरच्या खुर्चीपर्यंत पोहोचवू शकतात. आता जरा आतली गोष्ट सांगतो, म्हणजे या क्षेत्रात काय करायला पाहिजे आणि काय नाही हे समजून घेणं यशस्वी होण्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मग यशाचे रहस्य काय आहेत आणि कोणत्या चुका टाळायला हव्यात? कारण माहितीये का, इथे फक्त स्किल असून चालत नाही, तर तुमचा दृष्टिकोन म्हणजे ॲटिट्यूड सर्वात महत्त्वाचा असतो. चला पाहूया तज्ज्ञ काय म्हणतात. इथे 2 गोष्टी पक्क्या लक्षात ठेवा. एक म्हणजे पाहुण्यांना नेहमी पहिलं प्राधान्य द्या आणि प्रत्येक लहानसहान गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे छोट्या छोट्या तपशिलांकडे दुर्लक्ष करणं किंवा ग्राहकांच्या फीडबॅककडे कानाडोळा करणं, या चुका अजिबात करायच्या नाहीत. तुमचा सकारात्मक दृष्टिकोनच तुम्हाला खूप पुढे घेऊन जाईल. ओके, आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, पैसा. ह्या क्षेत्रात कमाईच्या संधी कशा आहेत? म्हणजे पगारात वाढ कशी होते? चला ह्यावर एक नजर टाकूया. हे खरं आहे की सुरुवातीला पगार कदाचित कमी वाटेल, पण जसं जसा अनुभव वाढेल आणि कौशल्य सुधारतील तसतशी आर्थिक प्रगती नक्कीच होते. आणि ही प्रगती किती मोठी असू शकते हे तुम्हाला पुढच्या चार्टमध्ये अगदी स्पष्ट दिसेल. हा चार्ट बघा. हे आहे तुमच्या करिअरचं चित्र. एंट्री लेव्हलपासून सुरुवात करून मॅनेजर आणि मग थेट सिनियर एक्झिक्युटिव्ह पदापर्यंत पगारातली वाढ अगदी स्पष्ट दिसते, नाही का? आर्थिक प्रगतीचा मार्ग तुमच्या डोळ्यासमोर आहे. पण एक मिनिट, हॉस्पिटॅलिटी म्हणजे फक्त एक नोकरी नाहीये. याच्या पलीकडे जाऊन हे क्षेत्र देशाच्या आणि जगाच्या विकासातलं एक महत्त्वाचं इंजिन आहे. आता तुम्ही म्हणाल कसा? चला तेच पाहूया. पर्यटन आणि आदरातिथ्य हे क्षेत्र खरं तर कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो. आणि हे विधान किती खरं आहे हे आपण आता बघणार आहोत. बघा, हे क्षेत्र देशाच्या आर्थिक विकासाला चालना देतं, मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण करतं, वेगवेगळ्या संस्कृतींना एकत्र आणतं आणि इतकंच नाही तर पायाभूत सुविधांच्या विकासालाही गती देतं. म्हणजे बघा, हा एका देशाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, हॉस्पिटॅलिटी हे फक्त करिअर नाहीये, ही एक जीवनशैली आहे. लोकांना अविस्मरणीय अनुभव देण्याची एक संधी आहे. मग सांगा, या रोमांचक भविष्यात चेक इन करण्यासाठी तुम्ही तयार आहात?